उत्तर प्रदेशातील झाशी शहर जेव्हा गाढ झोपेत होते तेव्हा एका लोडर गाडीच्या चाकांची घरघर एका भीषण रहस्याकडे वाटचाल करत होती। ही गोष्ट आहे निवृत्त रेल्वे कर्मचारी रामसिंह याची, ज्याने आपल्या आयुष्यातील गुंतागुंत सोडवण्यासाठी रक्ताचे नातेही विसरून क्रूरतेची सीमा ओलांडली। रामसिंहाचे वैयक्तिक आयुष्य आधीच गुंतागुंतीचे होते। 2 लग्ने झालेली असतानाही तो प्रीती नावाच्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता। मात्र हे नाते प्रेमापेक्षा पैशांच्या मागणीवर अधिक अवलंबून होते। प्रीतीने आतापर्यंत रामसिंहकडून लाखो रुपये उकळले होते। तिची सततची पैशांची मागणी रामसिंहसाठी मानसिक आणि आर्थिक छळ बनली होती। याच त्रासातून सुटका मिळवण्यासाठी त्याने प्रीतीचा काटा काढण्याचे ठरवले। रात्री संतापाच्या भरात रामसिंहने प्रीतीची हत्या केली। पण गुन्हा करणे जितके सोपे होते त्याहून कठीण होते पुरावे नष्ट करणे। त्याने तिचा मृतदेह एका निळ्या रंगाच्या लोखंडी पेटीत भरला आणि तो जाळून टाकला। मानवी शरीराची राख त्याने नदीच्या पात्रात विसर्जित केली, पण पूर्णपणे न जळालेली हाडे आणि कोळसा मागे उरला। पुरावा पूर्णपणे नष्ट झाला नाही हे पाहून त्याने एक भयंकर योजना आखली। त्याने ती हाडे पुन्हा त्याच पेटीत भरली आणि आपला मुलगा नितीन याला या कटात सामील करून घेतले। ही पेटी झाशीतीलच त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या गीता घरी पाठवण्याचे ठरले, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही। शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जयपाल नावाच्या लोडर चालकाला 400 रुपयांच्या भाड्याने ही पेटी पोहोचवण्याचे काम देण्यात आले। पेटी जड होती आणि त्यातून येणारा वास किंवा रामसिंग आणि त्याच्या मुलाची वागणूक पाहून जयपालला संशय आला। त्याला जाणीव झाली की या पेटीत काहीतरी अघोरी आहे। आपला जीव धोक्यात घालून जयपालने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला। ही एक छोटीशी सतर्कता या मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करणारी ठरली। पोलीस अधीक्षक प्रीती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गीताच्या घरावर छापा टाकला। जेव्हा ती निळी लोखंडी पेटी उघडण्यात आली तेव्हा तिथले दृश्य पाहून अनुभवी पोलीस अधिकारीही हादरले। पेटीत अर्धवट जळालेली मानवी हाडे आणि कोळसा होता। फॉरेन्सिक टीमने तत्काळ तपासणी करून ते अवशेष मानवी असल्याचे स्पष्ट केले। एका निवृत्त कर्मचाऱ्याने केवळ पैशांच्या वादातून आपल्या जोडीदाराची अशा प्रकारे विल्हेवाट लावणे हे समाजात वाढणाऱ्या क्रूरतेचे दाहक दर्शन घडवते।